I think nowadays people are aware, people are going through politics, the day by day affairs of politics. They are feeling it interesting. So I think I can appeal them. Just come out and it's a good thing. It's a valuable thing that you're getting chance to cast your vote. So please do come and raise the percentage of voting. That's it. The most important problem we suffer is that redevelopment and the old buildings, which is says, non-says, PMGPs, NTCs, then redeveloped by Maharaj, but not in a condition right now because of too strong between these 2 years, that is Nisarga and Tokte. So they are in bad condition. Structural audit, if you see the structural audit, they are in C plus. So this is the most important problem which we suffer or which we face in South Mumbai. Definitely, I will work on this. I am as a MLA already working on this. I raised many questions and many solutions about this problem in assembly. If you have seen my speeches and sessions, so you will find it. So this is the most important problem we suffer or we face in South Mumbai. Next one is parking. Parking problem is the biggest because everyone has two, three, four, maybe two-wheelers or four-wheelers at home. The roads are very narrow, but nowadays they are also working on this traffic or the parking problem which is we face. And I think very soon it will be going smooth, and definitely I will work on it. आपल्या मुंबईत ब्युटिफिकेशन चालू आहे. आज हजारो कोटी रुपये आपण खर्च करतोय. आपण सांगू इच्छितो की मी हायकोर्टात रीट फाईल केली आहे आणि प्रत्येक स्ट्रक्चर मुंबईतला प्रत्येक स्ट्रक्चर हा इलिगल बांधला गेला आहे. कारण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजमेंट्स प्रमाणे रस्ता, फुटपाथ आणि ट्रॅफिक हायवेजवर कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करता येत नाही. आणि आपल्या डीएमसी झोनवरनी आपल्याच एरियातल्या सर्व स्ट्रक्चर्सना डिमॉलिशनची नोटीस दिलेली आहे, डिमॉलिशनचे आदेश दिलेले आहेत, पण काही पॉलिटिकल प्रेशरमुळे ते थांबलेले आहेत. तर त्या संदर्भात आपण बघावं, कारण रस्ता आपल्याकडे नाही आहे, फुटपाथ आपल्याकडे नाही आणि इथे अडथळेच अडथळे आहे. त्या संदर्भात आपण करावं. एक दुसरी गोष्ट, आपण रिडेव्हलपमेंट बद्दल म्हटलं. रिडेव्हलपमेंटमध्ये आपण 50-50 माळ्याची बिल्डिंग बांधणी करतो, फार आनंदाची गोष्ट आहे. पण 50 माळ्याच्या बिल्डिंगच्या लोकांना शाळा कुठे, कॉलेज कुठे, हॉस्पिटल कुठे, ओपन प्लेसेस कुठे, ओल्ड एज होम्स कुठे. मग गव्हर्नमेंट आणि जे काय आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह किंवा IAS IPS आहे, हे यांचं कर्तव्य नाही आहे का? लोकांच्या मनात अशी भीती आहे की गव्हर्नमेंटला मिडल क्लास संपवून टाकायचं, की त्यांना शाळा, कॉलेज, हॉस्पिटल दिलं नाही की मग ते ड्रायव्हरची नोकरी करा. फक्त 5% लोक श्रीमंत असतील, त्यांच्या हाताखाली पायाखाली शिपायाची नोकरी करण्याची ही 25 वर्षानंतरची आजपासून तरतूद चालू आहे, असे लोकांचं म्हणणं आहे. तर आपण ज्यावेळी डेव्हलपमेंट 50 माळ्याची देता, तर त्याच्याबरोबर शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, ओल्ड एज होम्स किती आहेत, त्याचा रस्ता किती आहे, त्याचा फुटपाथ किती आहे, ह्याचा अभ्यास केल्याशिवाय हा जो DCR आहे हा फक्त बिल्डर्सना मदत करण्यासाठी आहे, असं लोकांचं मत आहे. तिसरी गोष्ट, हँकॉक ब्रिज मला माहितीच आहे. मी तुम्हाला नाही मला मीन्स तुम्ही मला सजेशन देताय जे मी कन्सिडर करेन, म्हणजे बिकॉज आय डोंट फील दॅट यू आर आस्किंग मी क्वेश्चन, यू आर गिव्हिंग मी द सजेशन अँड दॅट विल बी कन्सिडरेबल. गृहनिर्माण धोरण हे लोकांच्या गरजा, कारण एखादं धोरण बनतं त्याला कधी कधी त्याच्यामध्ये काही त्रुटी राहून जातात. एव्हरीबडी अंडरस्टँड मराठी, राईट? सो त्याच्यामध्ये काही त्रुटी राहतात. ग्रॅज्युअली त्या त्रुटी आपल्याला अमेंड करायच्या असतात. मग गृहनिर्माण धोरण हे अमेंड होऊन आता आलेलं आहे. गेल्या सरकारमध्ये ते बनलं होतं, पण त्याच्यावर महामहिम राष्ट्रपतींची सही झाली नव्हती. आता सही झालेली आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. मी रिडेव्हलपमेंटच्या कुठल्या पद्धतीचं म्हटलं की रिडेव्हलपमेंट आपल्या जर साऊथ मुंबई, तुम्ही स्वतः साऊथ मुंबईमध्ये राहता, तुम्ही बघितलं असाल की तुम्ही बिल्डिंगला लागून बिल्डिंग आहेत. आपण एखादं जन्म झालेलं बाळ आहे ना, या गॅलरीतून त्या गॅलरीत देऊ शकतो, इतकं कंजस्टेड आहे.
त्याच्यासाठी होणाऱ्या रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. मग त्या नॉनसेन्स असतील, सेज असतील, जुन्या मोडकळीला आलेल्या इमारती ज्या स्ट्रक्चरली सी ग्रेडमध्ये आहेत. मी स्कायस्क्रॅपरबद्दल बोलत नाही आहे. स्कायस्क्रॅपरबद्दल ऑफकोर्स बिल्डरला कंपल्शन आहे, त्याने प्रत्येक गोष्ट ही त्यांनी कंप्लाय केलीच पाहिजे, तरच त्याला OC मिळाली पाहिजे. पण जसं तुम्ही म्हणताय, हे आजच झालेलं नाही आहे. आजच झालेलं नाही. गेली आता नाही, बरंच 25 वर्ष म्हणायला हरकत नाही आहे. तुम्ही मला एक दाखवा की पूर्ण मुंबईमध्ये कुठल्या बिल्डिंगला टोटल OC आहे. टोटल OC असल्याशिवाय तिकडे लोक राहायला जातात. बिकॉज समटाईम इट इज नीडेड की लोकांना एक रिहॅबमध्ये किती दिवस राहतील. आणि तुम्ही बघताय, तुम्ही मला वाटतं माझ्या शेजारीच राहतात, की जिकडे रिडेव्हलपमेंट येते तिकडे काही गोष्टींची मतभेद होतात आणि मग ती लोक सफर करतात. टेनंट लोक सफर करतात. मग त्यांना लवकरात लवकर आपलं घर हवं असतं. त्यांना नसतं कळत OC मिळाले नाही मिळाले, त्यांना आउटलेट मिळालं आहे की नाही, आउटलेट किती मिळालं आहे, सेटबॅक किती मिळाला आहे, हे त्यांना कळत नसतं. त्यांना काय हवं असतं. जसं आपण म्हणालात की साऊथ मुंबईमध्ये स्कायस्क्रॅपर, टावर्स बरोबर स्लम एरिया, चाळ सगळंच आहे आणि त्याच्यातल्या लोकांना हे कळत नसतं. आणि म्हणून सरकारने या गोष्टी, आणि मला खात्री आहे कारण या 2 वर्षात ज्या पद्धतीने मूव्ह करत आहे सरकार, या सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत होतील असं मला वाटते. आपल्याला जर शाळांबद्दल आपण विचारताय म्हटलं तर मी माझ्या स्वतःच्या विभागामध्ये आपण राहता त्याच्या जरा मागे BPT क्वार्टर्स होती. तिकडे एक 2013ला मी मुंबई पब्लिक स्कूल चालू केली, ज्यावेळेला मी नगरसेविका म्हणून निवडून आली. आज ती शाळा 10वी पर्यंत झालेली आहे. त्याला नॅचरल ग्रोथ मिळते, महानगरपालिकेची आहे. समवेअर पेरेंट्स थिंक्स की मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे, फ्री आहे, वेदर इट इज इंग्लिश मीडियम ऑर वॉट एव्हर इट इज, फ्री मिळालेली सगळी गोष्ट ही घाणेरडी असते किंवा त्याला दर्जा नसतो. प्राऊडली आय विल से की मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेली आहे. रादर मी झेडपीच्या शाळेमध्ये 3 वर्ष गावी शिकलेली आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. सो ऑल स्कूल आर गुड. डिपेंड्स हाऊ मच यू यूज युअर ब्रेन, युअर किड्स यूज युअर ब्रेन. मला फार कधी कधी या गोष्टीचा राग येतो की लोकांना फक्त उच्चभ्रू शाळा हव्या असतात. आणि म्हणून तुम्ही जे म्हणताय ना, गव्हर्नमेंट कुठल्या शाळा चालू करेल, प्रायव्हेट कशासाठी करेल? त्या गव्हर्नमेंट शाळेत चालू करणार. मुंबई महानगरपालिका, महापालिकेच्या, शासनाच्या तिथे जाणारी लोक किती आहेत? तुम्ही मला काउंट आणून द्या, माझ्या विभागात मी चालू करते. We together, sir, you are a good social worker. I am aware of you and we'll do together. Right, sir? Thank you very much, sir. Ma'am, one specific question. If getting elected, you will have certain funds for your constituency, MP land funds. Would you have a plan how would you want to use MP lands in your constituency and where it is needed the most? First of all, I have to go through the people because I don't have any manifesto. I am saying very frankly, public representative should not have his or her manifesto. He or she should go with the manifesto of people, what they want, what their needs, what their basic needs. उससे भी आगे बढ़कर मैं ये कहना चाहूँगी सबको कि मैं MLA हूँ या मैं कॉरपोरेटर हूँ, तो मेरे पास अगर कोई इंसान आता है तो आई शुड नॉट से ये काम मेरा नहीं है, ये आप MP के पास जाओ या आप MLA के पास जाओ. आपको ये कहना चाहिए कि येस आई कैन डू दिस बिकॉज यू हैव द प्रॉपर चैनल, यू आर इन दिस फील्ड, यू नो हाउ टू डू द वर्क, हाउ टू मेक इट सक्सेस. तो मेरा ये मानना, ये मैं मेरा खुद का ये प्रिंसिपल है. मैं कोई भी काम मेरे पास आता है तो मैं ये नहीं कहती ये मेरा काम नहीं, आप MP के पास जाओ, ये मेरा काम नहीं, ये आप कॉरपोरेटर के पास जाओ. जो भी काम मेरे पास आता है आई एक्सेप्ट इट एंड आई ट्राई टू डू इट. सो there should not be manifesto should go with the people needs and their problems. अब ये तो है कि एक्सपीरियंस है, मैंने एज ए कॉरपोरेटर 5 years 2012 to 2017 काम किया है. अभी 2019 से स्टिल आई एम वर्किंग एज अ MLA. सो इट्स अ great thing that I got this chance to do this work and in this field.
So I have little bit experience. So of course I will study it very nicely, as my nature is to do study, and accordingly I will use the fund where it is needed. Definitely I will not let the fund lapse. It will be used for my people from South Mumbai. एक तरफ है वारसा, वारस हक्क, आणि एका साईडला आहे विचारांचा वारसा. अँड ऑलवेज सोसायटी नीड विचारांचा वारसा, नॉट अ वारसा. सो आम्ही वी आर विथ आयडिओलॉजी ऑफ हिंदू हृदय सम्राट, जे हल्ली लोक बोलत नाहीत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या वारसावर यशवंत जाधव साहेब, यामिनी जाधव या शिंदे साहेबांबरोबर गेलेले आहेत, आणि तो उठाव अतिशय गरजेचा होता. तो उठाव झालेला आहे. Now Shivsena UBT is not calling Balasaheb Hindu Hriday Samrat. Huh? They are not calling Balasaheb Hindu Hriday If Samrat. you will find somewhere, let me know. I will be very happy. Yes, sir. Nikhil bhai, please. हेलो मैडम, हम पब्लिक आप लोग को जी दो अमूल्य चीज देते हैं. जी सर. मुंबई इंडिया का सबसे ज्यादा टैक्स देता है जी सर. और हमारा अमूल्य वोट हम आपको देते हैं. जी सर. इसके बदले में एक सजेशन देना है कि मुंबई के जो 6 MP है, 6 MPs जो चुन के आएंगे, सर चुन के तो हमारे ही 6 आएंगे. बोलिए आप. कोई भी आएंगे, जी. ऐसे कोई काम तो करने वाला है नहीं. नहीं. I will interrupt you, sir. I will interrupt you, sir. Just a moment, sir. Just a moment. I am working as a MLA right now. You can go through my work from Baikala constituency. So you will change your mind. You will change your thought. Thank you very much. I will be pleased कि आप अगर बदलाव ला सकते हैं. मेरा जी. सवाल वो है कि क्या मुंबई के 6 MP साल में 2 बार INC के थ्रू ऐसे एक प्लेटफॉर्म पे हमें मिले और लोगों से पूछे कि भाई क्या चाहिए अभी नेक्स्ट 6 महीने में, क्या कर सकते हैं, ऐसा कुछ कि अगर इतना सारा पैसा बटोर के लेके जाता है इंडिया मुंबई से, तो मुंबई के जो 6 MPs है वो irrespective of party can come on one stage and ask from people every 6 months कि what do you want now. यहाँ तक तो हुआ है, अभी आगे और क्या चाहिए. सर ये आपने बहुत आपने बोली ना कि लोगों से पूछना चाहिए उनको क्या चाहिए, तो आप जो बोल रहे थे वही मैंने मेरे ख्याल मैंने आपको बताया है. लेकिन आपने बहुत अच्छा कहा. जब भी आपको प्यास लगती है ना, तब आप 11th आवर को कुआं खोदने जाते हो, तो उसमें कोई मतलब नहीं होता है, क्योंकि आप बनते ही हो पब्लिक की वोट के ऊपर. आपने जो कहा कि आप 2 चीज़ें, टैक्स, डेफिनेटली टैक्स, और मैं आई एम रियली प्राउड टू बी मुंबईकर, क्योंकि मुंबई से जो टैक्स जाता है, ये जो केंद्र सरकार में जितना भी टैक्स जमा होता है वो सबसे ज़्यादा मेरी मुंबई से जाता है, और साउथ मुंबई से तो उससे भी ज़्यादा जाता है. तो मैं इस बात को प्राउड फील करती हूँ. और सर आपने जो कहा, इट्स रियली गुड प्रैक्टिस कि जो MPs है उनको लोगों तक पहुंचना ज़रूरी है. अगर यहाँ पे प्लेटफॉर्म मिलता है तो मैं डेफिनेटली, मेरी 6 भी MPs है, क्योंकि मैं बहुत कॉन्फिडेंट हूँ वो भी जीत के आने वाले हैं, तो 6 MPs को मैं कंपल्सन करूँ कि वो यहाँ पे. आप 6 महीना बोल रहे हो, 6 months इज़ अ लॉन्ग डिस्टेंस. आई कैन से वी कैन मीट क्वार्टरली ज़्यादा अच्छा रहेगा, तो वो करना ज़रूर चाहूँगी. और मेरी तरफ से तो मैं कहूँ सर, मेरा आज ही अपॉइंटमेंट ले लीजिए, क्वार्टरली मैं यहाँ पे रहूँगी. सर मैं आप सभी से पूछना चाहूँगी, बिकॉज द कॉन्फ्रेंस शुड बी लाइक चैट, राइट? क्योंकि अगर मैं MP लड़ रही हूँ, इट डजेंट मीन आई नो एवरीथिंग. आपकी तरफ से भी कोई जवाब आएंगे तो मुझे बहुत अच्छा लगेगा. व्हाट इज द डेफिनेशन ऑफ गद्दार? कैन एनीबडी डिफाइन गद्दार? राइट.
छुरी मारता है, बराबर है. सो दे कॉल्स अस गद्दार. ओके, तो मुझे कहना है कि जो हमें गद्दार बोल रहे हैं उनकी पार्टी में जिन्होंने प्रवेश किया है वो कहीं और के पार्टी से आए हैं, तो उन्हें भी तो खोद चुरा खोप के इधर आए हैं ना, तो उनको क्या कहेंगे, खुददार. इट मीन्स थोड़ा अजीब लग रहा है, लेकिन बोलना ज़रूर चाहूँगी कि वो करे तो रास की रीला और हम करे तो कैरेक्टर ढीला. ऐसे नहीं होता है ना. इफ इट इज एप्लीकेबल एवरीवेयर, इट शुड एप्लीकेबल फर्स्ट टू देयर पार्टी. और वॉशिंग मशीन की बात है तो हमको तो कोई भाई वॉशिंग मशीन में नहीं निकाल के डाला था. हम जिस आइडियोलॉजी को डूबता हुआ देख रहे थे, क्योंकि ये सहन करने की बात थी, ऐसा नहीं था. शिंदे साहब को ये जो 2.5 साल थे वो सहन कर रहे थे, जिस चीज़ को सहन कर रहे थे वो हजम नहीं हो रही थी, क्योंकि वो बाला साहब के, दिगे साहब के फॉलोवर थे, उनके वो उनके गुरु थे. तो वो उनके विचारों पे चलते वक्त ये जो हो रहा था, जिस चीज़ की जो क्या बोलते हैं उसको, न उगले बने न निगले बने, इस टाइप का जो सिचुएशन था, तो फिर दोबारा हमने किसी को सोचा, बाला साहब को सोचा कि अन्याय के विरुद्ध उठाव होना चाहिए, और वो उठाव हुआ. उसको उन्होंने क्या वॉशिंग मशीन का नाम दिया. अब मुझे पूछना है, आप ही गिनो उंगलियों पे, आपको पता होंगे उनके पार्टी में जो जो आए वो कौन से डिटर्जेंट से धुए हुए हैं, वो कौन से वॉशिंग मशीन से निकले हुए हैं, या is there anybody else who don't have any allegations on them? Everybody. So is there any detergent with them or they use it? So please let me know. I will suggest to all the parties. So use that detergent. I don't say सब गद्दार है. हर पार्टी में कोई ना कोई किसी न किसी पे एलिगेशंस होता है. मैं ये नहीं बोल रही कि पूरी पार्टी के ऊपर एलिगेशंस लगाए. एंड एलिगेशन डजंट मीन यू आर कल्प्रिट. वो नहीं होता है कि किसी ने एलिगेशन लगाया आप गुनहगार बन गए, आपको सज़ा होनी बहुत ज़रूरी है. इट डजंट मीन. नहीं तो फिर ये कॉन्स्टिट्यूशन क्या कर रहा है यहाँ पे. तो मैं ये कह रही हूँ कि हर पार्टी में एक एक इंसान होता है जिसके ऊपर कहीं ना कहीं एलिगेशंस लगाए हैं. तो इसका मतलब उसको कहीं घुमा के डिटर्जेंट डाल के वो पार्टी में लिया गया, ऐसा मतलब नहीं होता है ना. एंड रही बात गद्दार की, तो मुझे लगता है हमारे से ज़्यादा खुददार कोई नहीं जिन्होंने बाला साहब ठाकरे के विचार को आगे लेके. यस मैम. ज्योति हाँ, वो भी एक सब पार्टीज के लोगों पर एलिगेशन होते हैं, वो सही है. लेकिन जो लोग बीजेपी में जाते हैं वो सारे एलिगेशंस खत्म हो जाते हैं, बाकी के एलिगेशंस खत्म नहीं होते. नहीं, ये लोगों का मानना बहुत गलत है. ये खबर आई है आपके खिलाफ जो इन्वेस्टिगेशन था वो ठंडा हो गया अभी. किसने कहा आपको मेरे खिलाफ इन्वेस्टिगेशन ठंडा हो गया? मैम, मैं पेपर में आता है वो सभी सच होता है. तो फिर पेपर में ये भी आया है कि मैंने मेरा एफिडेविट इलेक्शन कमीशन को दिया हुआ है, जिसमें सारी बातें मौजूद हैं. इट इज़ सब जुडिकेशन के अंदर है जो मेरा मैटर है, और इसके ऊपर मैं कमेंट नहीं करना चाहूँगी, क्योंकि वो ये जगह नहीं है जिस पे मैं कमेंट करूँ. न्याय प्रविष्ट असलेल्या गोष्टीवर शेनॉय साहेब तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण न्याय प्रविष्ट जी गोष्ट आहे, मी आणि जाधव साहेब आम्ही काहीच लपवलेलं नाही. आम्ही इलेक्शन कमिशनला फॉर्म भरताना आमच्या प्रतिज्ञापत्रामध्ये ॲफिडेविटमध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे इलेक्शन कमिशनने त्या गोष्टीवर कुठलंही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. कोण कुठे काय म्हणतंय त्याला मला उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे. आणि ऑफकोर्स हे न्याय प्रविष्ट है, ये कोर्ट में है, ये एजेंसी के पास है. एजेंसी में हमने अपील किया है, जो मैटर अपील में है उसके बारे में मैं जवाब देना नहीं चाहूँगी. थैंक यू. या जब हम साउथ बॉम्बे का नाम सुनते हैं तो मरीन ड्राइव, वर्ल्ड ट्रेड सेंटर, प्रेसिडेंट, ये सारी चीज़ें का नाम आता है. बट वहीं पे बाजू डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर नगर जो एक स्लम है, तो उसके बारे में आपका क्या प्लान है, उसके बारे में आप क्या करोगे? थैंक यू वेरी मच. बहुत अच्छा सवाल पूछा. मैंने वही कहा कि जो हाउसिंग पॉलिसी अमेंडमेंट होके आई है उसमें ये सारी जितने स्लम्स हैं, जितने भी डिलैप्टेड बिल्डिंग्स हैं, ये सारे को कंपल्शन होगा. अगर एक बिल्डिंग है जिसकी 30 इयर्स एज हो चुकी है, सो इफ़ देयर इज़ अ ओनर ऑफ दैट बिल्डिंग, उसका सुना नहीं जाएगा,
वो उसमें कंपल्शन है आफ्टर 30 इयर्स दैट ओनर शुड गो फॉर रीडेवलपमेंट। तो टेनेंट को अपने आप न्याय मिलेगा ही। अब आप अंबेडकर नगर की बात कर रही है, आप पत्रकार है तो आपको पता होना चाहिए कि वहाँ पे तो ऑलरेडी टावर्स खड़े हो चुके हैं। मैं स्लम की बात कर रही हूँ और मैं फर्स्ट टाइम वोटर हूँ, तो मुझे ये जानना बहुत जरूरी है कि मेरे एरिया में क्या डेवलपमेंट। अगर बेटा वहाँ पे डेवलपमेंट नहीं हुई है तो एसआरए के अंतर्गत अगर आप मुझे सपोर्ट करते हो और आप मुझे एमपी बनाते हो तो एसआरए के अंतर्गत मैं ज़रूर करना चाहूँगी। Yeah, Neeraj. Hello, ma'am. हेलो सर। Mahanti Alan, they took a lot of time to declare you as a candidate. I mean, do you think you have very less time right now to actually formulate a plan or vision? No, sir, I have quite enough time because, as I said, कि I don't sit at home. For everybody, please, actually ये बात मैं कहती नहीं हूँ क्योंकि शायद सिंपैथी की तरह जाएगी, लेकिन मैं कहना ज़रूर चाहूँगी कि मैं कैंसर पेशेंट हूँ। मैं 2019 में मुझे कैंसर हुआ था और आई एम नॉट अ कैंसर सर्वाइवर, आई एम अ कैंसर वॉरियर। मैं कैंसर होते हुए ऑपरेशन के बाद में 1 महीने के बाद में मैं फील्ड पे अगर काम कर सकती हूँ तो इट इटसेल्फ मीन्स कि मेरा पब्लिक से टच उतना है, इमोशनल एंड इन पॉलिटिकल वे ऑल्सो। मैं उनके सुख दुख में शामिल होती हूँ। अगर इंसान, पहली बात तो है ना, आई एम लाइक एरोप्लेन, सी आई वॉन्ट सेफ लैंडिंग, सो आई ऑलवेज कीप माई लेग्स डाउन। तो मुझे नहीं लगता है कि मुझे बहुत ज़्यादा मेहनत करनी है। हाँ, इलेक्शन है तो रैली तो निकालनी है, धूप है, धूप में घूमना है, थोड़ा कलर भी चेंज हो जाएगा, इट डजंट नो मैटर, लेकिन उतना ही मेरे को टेंशन है और कुछ नहीं है कि मेरे पास टाइम कम नहीं है। एवरीबडी इज़ वर्किंग एंड एवरीबडी इज़, क्योंकि आप मुझे एक उम्मीदवार की तरह पूछ रहे हो कि मेरे पास टाइम कम है, लेकिन महायुति का कैंडिडेट अपने आप यहाँ पे आने वाला था, आइदर मी और समबडी एल्स। तो उसके हिसाब से तो हमारी तैयारी ऑलरेडी चल रही थी। कोई ऐसे तो नहीं बैठे था भाई होने दो, जब होगा तो होगा, मेरा कोई लुकआउट नहीं है, ऐसे नहीं था। हमें जब बोला गया था कि महायुति का कैंडिडेट, वेदर इट विल बी फ्रॉम बीजेपी, इट विल बी फ्रॉम शिवसेना, एमएनएस या राष्ट्रवादी या जो भी रहेगा, तो काम तो शुरू था। अब थोड़ा फाइनल हाथ मारना बाकी है, बस वो हो रहा है। ऑफ कोर्स सर, अभी वोटर्स हैं वो हमारे से ज़्यादा। आपको पता है कोविड का सर बहुत फ़ायदा भी हुआ है। कोविड ने बहुत गलत चीज़ें भी हुई कोविड में, लेकिन कोविड में एक फ़ायदा हुआ है कि लोग जो सीरियल देखते थे, लेडीज़ लोग, स्पेशली लेडीज़ लोग सीरियल देखते थे, वो लोग न्यूज़ देखने लगे। और ऑटोमेटिकली बाय डिफ़ॉल्ट व्हेन यू फॉलो न्यूज़, you are updated yourself, you are updating yourself of day by day affairs of politics also, other aspects also, but politics also. So लोगों को पता चल रहा है यार कोस्टल रोड बन गया है, वाओ, अटल सेतु बन गया है, 15 मिनट पनवेल। एक्चुअली आपको पता है ये है ना, टूरिज़्म के लिए भी बहुत बड़ी बात हुई है कि आजकल लोग है ना क्या करते हैं मालूम है, चलो लॉन्ग ड्राइव पे जाते हैं रात को। बीबियाँ तो बहुत अपने हस्बैंड को तंग करती है कि अभी खाना पीना बहुत ज़्यादा, मैंने आज अच्छा खाना बनाया था, लेट्स गो फॉर ड्राइव फॉर अटल सेतु। तो अटल सेतु में जाके आते 250 रुपया देना पड़ता है ना आने जाने में। हो गया ना, रेवेन्यू आ रहा है कि नहीं? तो ये जो काम है सर, मोदी सर ने है ना एक पहाड़ बना के रखा है, जो पूरे 10 साल में एवरीबडी इज़ अवेयर, एवरीबडी इज़ एडुकेटेड। अगर जो नहीं होंगे तो मुझे लगता है अभी हम केरला के लेवल पे है, 99% हम भी एडुकेटेड हैं महाराष्ट्र। तो ये जो हो रहा है कि फाइनेंशियल स्टेटस ऑफ इंडिया, इट वाज समवेयर 8, 9, 10, नाउ इन 10 years it is about to be 3। सो हम महासत्ता बनने जा रहे हैं, ये लोग नहीं देख रहे हैं। लोगों को अच्छी चीज़ें मिल रही हैं, महिलाओं को 50% फीस जो टिकट्स होता है उसमें सहूलत मिली है। एसटी में 75 years ओल्ड सिटीज़न है उनको फ्री है, 65 years ओल्ड सिटीज़न को हाफ टिकट है।
महिलाओं को फंड दिया जा रहा है कि वो अपने पैर पे खड़ी रहे। क्या नहीं हो रहा है, सब हो रहा है सर। और इतना होने के बाद में पब्लिक तो अवेयर होती है, कहीं ना कहीं दिल से सोचती है। और सर दिल से सिर्फ सोचने की ज़रूरत नहीं है, पब्लिक ने, वोटर्स ने दिल और दिमाग का मेल करके सोचने की ज़रूरत है। क्योंकि दिल से सोचेंगे तो सिंपैथी की तरह जाएंगे, अरे ये हुआ था, इनके साथ में बहुत बुरा हुआ, हमारे साथ भी तो बुरा हुआ। हम वो सिंपैथी लेके नहीं चल रहे, हम फील्ड पे काम कर रहे हैं। सो एवरीबडी शुड कीप देयर माइंड एंड हार्ट पैरेलली, थिंक पैरेलली एंड डू द नीडफुल। थैंक यू। Friends, she has to go for a Last question. yeah, she has to go for a rally. This was a very short question. I mean, Yeah. you said कि दोनों parties में लोग people are jumping ships. I mean, all the politicians here and there. So this is one big reason for people to actually start losing faith in politics and politicians. सर अभी ये हमारी पार्टी से हम दो साल हो गए, हमने ये जो उठाव किया था, यहाँ से वहाँ कोई नहीं गया है, कोई भी नहीं गया है। अब उनके बारे में मुझे पता नहीं सर। ये सर मला हे विचारायचं की आज मी मत देतोय, मी दिलं, तुम्ही म्हटलं ते अमूल्य आहे आणि मी दिलं ते मत. त्याच्यानंतर आज जे महाराष्ट्राच्या राजकारणात जे चाललेलं आहे ते तुमच्या इकडनं म्हणजे शिवसेनेमधनं चालू झालेलं आहे. म्हणजे ते आता उद्धव झाले आणि तुम्ही शिंदे झालात तेव्हा सर मी शिवसेना आहे। शिवसेना, पण ते पण शिवसेनाच आहे. माहीत नाही मला। नाही तुम्हाला माहिती नाही पण मला माहिती आहे, म्हणून मी ओके, प्रश्न विचारतो. दॅट्स गुड सर। म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की आज आपण वोट दिला, मी ॲज अ वोटर वोट देतो, येस सर। शिवसेनेला वोट दिलं, पण ती जी व्यक्ती आहे जो जिंकून आला तो माझा विचार नाही करत. जेव्हा त्याला पक्ष बदलायचा असतो तो पटकन पक्ष बदलून निघून जातो. म्हणजे वोटरची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त वोट देण्यापुरती आहे आणि तुमची जी ॲज अ एमपीज किंवा ॲज अ दिस थिंग तुम्ही शिफ्ट कधी करू शकता, काही करू शकता, असं असते का? सर तुम्ही मला ॲज अ साऊथ मुंबईची कॅन्डिडेट म्हणून प्रश्न विचारताय? नाही, मी जनरल विचारलं. मी तुम्हाला असं सर, मग general- पॉइंट आउट नाही करत. नाही, कारण की जे आज घडलंय त्याच्यावरती प्रश्न विचारला. सर मी शिवसेनेत आहे आणि मी कायम शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेत राहणार. मी बाळासाहेबांची शिवसैनिक म्हणून राहणार. आणि सर मी एक जंप मारून एम पीचं तिकीट मिळालेलं नाही आहे मला सर. मी मेहनत करून, माझे पती मिस्टर यशवंत जाधव 25 वर्ष एका वॉर्डमधनं निवडून येतात बायकाळ्यातनं. मी स्वतः नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. माझ्या नगरसेवक कामावरच मला MLAचं तिकीट दिलं गेलं होतं, कारण काम चांगलं करते आहे म्हणून. आणि MLAचं काम उत्कृष्ट करते आहे म्हणून मला MP चं तिकीट दिलं गेलेलं आहे. सर एका तरी पॉलिटिशियनवर विश्वास ठेवा ना हो, आणि महिला म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. कारण यू आर कन्सर्न टू साऊथ मुंबई, इफ यू आर स्टेइंग इन साऊथ मुंबई. पण तुम्ही बाकीच्यांचं म्हणाल तर सर हे पहिल्यापासून होत आलेलं आहे हो. कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या भारताची घटना लिहिली, त्या बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनी याच लोकसभेतनं तिकीट दिलं होतं आणि त्यांनी स्वतःच बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं होतं. तुम्ही पक्ष बदलण्याचं बोलताय, हे आतल्या आत अंतर्गत एवढ्या मोठ्या महामानवाला पाडण्याचं काम काँग्रेसने केलं होतं. हे पूर्वीपासून आलं आहे. तुम्ही आत्ता तो प्रश्न उचलताय की आम्ही तिकडून इकडे, इकडून तिकडे. आणि मी पुन्हा एकदा सांगते आहे की जेव्हापासून ही शिवसेना आमची बनली आहे, 21 जून 2022 या दिवसानंतर एकही व्यक्ती इकडून तिकडे गेलेला नाही. किंबहुना आमची विचारधारा, जी आम्ही विचारधारा बाळासाहेबांची घेऊन चाललेलो, ती विचारधारा तिकडे पटल्यामुळे तिकडून लोक इकडे आलेली आहे. आणि ॲज अ वोटर तुम्ही जर साऊथ मुंबईमध्ये राहत असाल सर, प्लीज गो थ्रू माय वर्क, because I have dedicated my bonus life. Again I am saying I am living my bonus life and I have dedicated my life to society. तुम्हाला वाटत असेल की मी I am in politics but not a politician. I am, and I said very confidently, I am in politics but not a politician. मला लोकांची कामं करण्यासाठी मी या पॉलिटिक्समध्ये आलेली आहे. सर तुम्ही जर मला संधी दिलीत तर तुम्ही म्हणाल खरंच एकमेव महिला MP आहे जिच्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. धन्यवाद.